नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग. हे मेन बिल्डिंगचे तुम्ही व्हिडिओज कुठे बघितले नसेल, कारण की हे मेडिकल फॅकल्टी आहे. आणि जी ग्रामीण फेडरल युनिव्हर्सिटी तुम्ही बघताय, जे प्रत्येक ठिकाणी गुगल वगैरेवर सगळ्यांना दाखवलं जातं आहे, ते आहे याची मेन ब्रांच, जे की त्याच्या अंडरमध्ये ही मेडिकल युनिव्हर्सिटी येते. सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या मेन बिल्डिंगमध्ये कॅफेटेरिया कसे आहेत, लायब्ररी कशी आहे, त्यानंतर स्टडी रूम्स कसे आहेत, त्यानंतर हिस्टॉलॉजी डिपार्टमेंट कसे आहे, मेडिकल केमिस्ट्री डिपार्टमेंट कसे आहे, त्यानंतर केमिस्ट्री डिपार्टमेंट कसे आहे, आणि त्याच्यानंतर पॅथ फिजिओलॉजी वगैरे आणि सगळे डिपार्टमेंट जितके इथे आहेत मी तुम्हाला दाखवतो. सो लेट्स बिगिन. क्या हाल है भाई, कैसे? नीरज कैसा है? बढ़िया भाई. जसं की तुम्ही माझ्या मागं बघू शकता, इथे सिक्युरिटी सिस्टम वगैरे लागलेले आहेत आणि इथे 24 तास एक गार्ड बसलेला राहतो आणि तो तुम्हाला CCTVवरून तुमच्यावर नजर ठेवेल. त्यानंतर तुम्ही जेव्हाही एंटर होसाल तेव्हा त्यावेळेस तुम्हाला स्वतःचं आयडेंटिटी कार्ड वगैरे इथे दाखवावे लागेल. आणि सिक्युरिटी सिस्टम वगैरे इथे खूप व्यवस्थित आहे. बाहेर मेन गेटवर पण तुम्हाला गार्ड भेटतील. प्रत्येक गेटवर गार्ड्स वगैरे असतात आणि सेम सिक्युरिटी सिस्टम तिथं पण अवेलेबल असतात. सो मी तुम्हाला दाखवतो आता सिक्युरिटी सिस्टमच्या रूमनंतर जस्ट साईडला कॅफेटेरिया आहे, तर मी तुम्हाला कॅफेटेरिया दाखवतो. सो लेट्स सी. की तुम्ही बघितलं इथे चहा कॉफी वगैरे सगळं काही मिळून जाते. जर तुम्हाला सकाळचा नाश्ता वगैरे पण करायचा असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकता. जेव्हा तुम्ही क्लासेस वगैरेला येता, जेव्हा तुम्ही लेक्चर्सला येता इथे, तर तुम्हाला हॉस्टेलवर जाऊन खायचं किंवा चहा वगैरे बनवायचा इतका काही टाईम नसतो तुमच्याकडे. तर त्या 10 ते 15 मिनटाचा जो ब्रेक असतो त्यामध्ये तुम्ही इथे येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जेही काही रिफ्रेश व्हायचं असेल, जर कोल्ड्रिंक्स प्यायचे असेल कोल्ड्रिंक्स घेऊ शकता, चॉकलेट्स वगैरे घ्यायचे असेल चॉकलेट घेऊ शकता, नंतर कॉफी वगैरे प्यायचं कॉफी पिऊ शकता. कॉफी तुम्ही क्लासमध्ये पण घेऊन जाऊ शकता. सो जास्त काही महाग नाही, मीडिओकरच आहे आणि इंडियापेक्षा थोडंफार आपण महाग म्हणू शकतो. सो आता मी पुढे तुम्हाला दाखवतो की पुढचे डिपार्टमेंट कसे आहेत, क्लासरूम्स कसे आहेत. सो लेट्स सी. सो इथे तुम्ही बघू शकता जे फर्स्ट इयरमध्ये जे कॉन्फरन्स वगैरे होतात, कॉन्फरन्स तसेच 6th इयरपर्यंत चालूच असतात. तर कॉन्फरन्स हॉल वगैरे इथे आहे. त्यानंतर एक हिस्ट्री ऑफ रशिया म्हणून एक सब्जेक्ट लागेल तुम्हाला, त्याची क्लासेस वगैरे इथे होईल तुमची. तर हे जे कॅबिनेट आहे इथे तुम्ही जेव्हा विंटर्स वगैरेमध्ये जेव्हा बर्फासाठी जे जॅकेट्स वगैरे घालून येतात ते मोठे मोठे असतात, तर ते तुम्ही क्लासमध्ये नाही घेऊन जाऊ शकत. तर त्यासाठी तुम्हाला ते इथे जमा करावं लागेल. इथे टोकन मिळेल आणि जेव्हा तुम्ही वापस घ्याल त्यावेळेस ते टोकन वापस द्यायचं आणि घेऊन जायचं. आणि या साईडला तुम्ही बघू शकता वॉशरूम्स वगैरे आहेत, ते तर मी तुम्हाला काही दाखवणार नाही.
1981मध्ये इथे जे अवॉर्ड्स वगैरे मिळाले होते त्यांचं मॉन्युमेंट्स वगैरे लागले सेकंड फ्लोअरवर, आणि सेकंड फ्लोअरवरच तुम्ही इथे येऊन आराम वगैरे करू शकता, बसू शकता. आणि त्याच्यानंतरच इथून जे डॉक्टर्स वगैरे, जे सायंटिस्ट वगैरे जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांचे फोटोज वगैरे लागले आहेत, जे टीचर्स इथं शिकवत होते त्यांचे इथं फोटोज लागले आहेत, जे मोठे मोठे प्रोफेसर्स आहेत त्यांचे तुम्ही फोटोज बघू शकता इथे. इथे तुम्हाला भेटेल डेप्युटी डायरेक्टरचं ऑफिस. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम होत असेल, हॉस्टेलमध्ये मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, टीचरच्या मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे येऊन भेटू शकता. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंटेशन मॅनेजमेंट डिपार्टमेंट इथंच भेटेल. तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये कुठल्याही प्रकारची काहीही प्रॉब्लेम आली तर तुम्ही इथे येऊन भेटू शकता आणि इथे येऊन सॉल्व करू शकता. त्यानंतर तुम्हाला भेटेल मेथडॉलॉजिकल डिपार्टमेंट, तेही इथेच आहे. सो मी तुम्हाला पुढचे डिपार्टमेंट दाखवतो. सो लेट्स सी. तुम्ही आता स्टडी रूम बघितली, इथली लायब्ररी बघितली, आणि इथे जवळपास प्रत्येक जेही इंडियन स्टुडंट जे यूज करते MBBSसाठी जे बुक्स यूज करतात ते इथे अवेलेबल आहेत आणि तुम्ही इझिली घेऊ शकता. कारण की फक्त तुम्हाला एक ID द्यायची आहे आणि बुक बोरो करायची आहे लायब्ररी असिस्टंटकडून. आणि त्यानंतर तुम्हाला इथं इंडियन ऑथर म्हणजे BDC, नेटर ॲटलॅस, त्याच्यानंतर इंदरबीर सिंग, सत्यनारायण, KD त्रिपाठी अशा कित्येक बुक तुम्हाला इथे फ्रीली अवेलेबल आहे, जे की तुम्ही फक्त एक ID कार्ड देऊन बोरो करू शकता. आणि स्टडी रूम पण इथेच आहे. तुम्ही जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा इथे येऊन अभ्यास करू शकता, ग्रुप स्टडी वगैरे करू शकता. आणि तुम्हाला जर सेपरेट म्हणजे काही प्रॉब्लेम होत असेल यांच्यामध्ये तर तुम्हाला एक सेपरेट रूम आणखी आहे, तिथे तुम्ही म्हणजे एकदम शांतता आहे. इथे तुम्ही बघितलं असेल की मुलं ग्रुप स्टडी वगैरे पण करत होते, तर तुम्ही तिथं सेपरेट रूममध्ये जाऊन आरामशीर अभ्यास करू शकता. सो नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतो की इथले जे सब्जेक्ट्स डिपार्टमेंट आहेत, जसं की केमिस्ट्री वगैरे, बायोकेमिस्ट्री, मेडिकल केमिस्ट्री, त्यानंतर फार्मसी, त्यात फिजिओलॉजी वगैरे ते दाखवतो. आता आपण आलो आहे केमिस्ट्री डिपार्टमेंटकडे. आता मी तुम्हाला दाखवतो मेडिकल केमिस्ट्री डिपार्टमेंटचे क्लासेस वगैरे कसे असतात आणि काय काय अवेलेबल आहे क्लासेसमध्ये, कोणत्या टाईप्सचे तुम्ही एक्सपेरिमेंट्स वगैरे करू शकता. सो लेट्स सी. आता आपण आलो आहे फार्माकोलॉजी डिपार्टमेंटकडे. सो मी तुम्हाला आता दाखवतो की फार्माकोलॉजी डिपार्टमेंटचे क्लासेस कसे असतात, त्यानंतर तुमचे लेक्चर हॉल कसे असतात आणि काय काय इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आहेत. सो लेट्स सी. सेम आहे जसं तुम्ही बघितलं होतं, केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या बाहेर इन्फॉर्मेशन बोर्ड वगैरे लागले असतात. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्लासेसचे टॉपिक्स वगैरे दिले असतात, क्वेश्चन्स पेपर वगैरे दिले असतात. त्यानंतर काहीही तुम्हाला अपडेट्स वगैरे द्यायचे असले तर ते इथेच तुम्हाला भेटून जातील. फार्माकोलॉजी डिपार्टमेंटचे लेक्चर वगैरे चालू आहेत, तर मी तुम्हाला क्लिप्स टाकून देईल. मी ऑलरेडी क्लिप्स घेऊन ठेवलेले आहेत. सो तुम्हाला दाखवतो मी कसं आहे लेक्चर हॉल वगैरे. आपण सध्या आहे फार्माकोलॉजी डिपार्टमेंटच्या बाहेर, आणि इथे जे नोटीस बोर्ड आहे या प्रत्येक डिपार्टमेंटच्या बाहेर असं एक नोटीस बोर्ड असते. त्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या टीचर्सचे जे रिवर्क्स डेट असतात ते पण दिसून जाईल. आणि रिवर्क्स म्हणजे ॲट दी एंड जसं तुम्ही काही क्लासेस वगैरे मिस केले आहेत किंवा काही तुमचे CPs वगैरे राहिली आहेत, तुमच्या ज्या टीचरचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगवर येऊन तुम्हाला ते रिवर्क्स क्लिअर करावे लागतील. आता आपण आलेलं आहे पॅथ फिजिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये, आणि इथेच आमचे क्लासेस होतात. चला मी तुम्हाला दाखवतो.
तुम्हाला स्लाईड्स वगैरेचे फोटो वगैरे बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आता कुठे आहोत. तर आम्ही आलेलो आहोत हिस्टॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ क्राईम फेडरल युनिव्हर्सिटी. तर हिस्टॉलॉजी जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला लागतो फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये आणि त्याची पण फायनल एक्झाम होते. सो आपण इथे स्लाईड्स वगैरेवर त्याचे एक्झामिनेशन वगैरे करू शकतो. ते प्रत्येक स्टुडंटला एक मायक्रोस्कोप प्रोव्हाइड करतात, लाईट मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. तर आपण इझिली करू शकतो. तर मेन बिल्डिंगचा लास्ट डिपार्टमेंट म्हणजे बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट. लास्ट तर नाही पण फर्स्ट, पण आपल्या व्हिडिओमधला लास्ट. सो जो वर तुम्ही बघितला सेकंड फ्लोअरवर तो आहे मेडिकल केमिस्ट्री डिपार्टमेंट आणि तो तुम्हाला लागेल फर्स्ट इयरला. आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट जो तुम्हाला लागेल सेकंड इयरला. आणि मेडिकल केमिस्ट्रीचे जे एक्झाम्स होणार आहे फायनल एक्झाम ते होणार नाही, बट ते CP होतील त्याचे. आणि जे बायोकेमिस्ट्री आहे याचे फायनल एक्झाम राहील. तर मी तुम्हाला दाखवतो की इथले क्लासेस कसे आहे, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे क्लासेस कसे आहे आणि काय काय इन्स्ट्रुमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतात ते. सो लेट्स सी. इथे तुम्ही चार्ट बघू शकता, ब्लड टेस्टसाठी आहे. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ब्लड टेस्ट करणं पण शिकवतील, तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट चार्ट आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज गाईज. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन बिल्डिंग पूर्ण प्रकारे दाखवली आहे. आणि इथलं कॅफेटेरिया, इथले क्लासरूम्स, इथले लेक्चर हॉल, इथले लायब्ररी, इथले लॅबोरेटरी, त्यानंतर इथले जे केमिस्ट्री डिपार्टमेंटमधले इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवलं. याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की याच्या व्यतिरिक्त जे डिपार्टमेंट्स आहेत, जे मेन बिल्डिंग्स आहेत, जे हॉस्पिटल्स आहेत, तेही मी तुम्हाला दाखवणार आणि एकदम डीपली दाखवणार आहे. सो त्यासाठी माझ्यासोबत बनून राहा. सो तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. सो थँक्यू व्हेरी मच.